समुद्राच्या अथांग लाटांमध्ये लपलेलं एक रहस्य, जिथे प्रत्येक दगड काहीतरी सांगतो आणि प्रत्येक भिंतीत इतिहासाचा आवाज घुमतो. आज आम्ही निघालो आहोत अशाच एका गूढ किल्ल्यावर. कोकणच्या किनाऱ्यावर उभा असलेला आणि शत्रूंना कधीही न जिंकता आलेला एक जलदुर्ग. हा फक्त किल्ला नाही, हा आहे शौर्य, बुद्धिमत्ता आणि पराक्रमाची कहाणी. पण या किल्ल्याच्या आत अजूनही काही रहस्य दडलेलं आहे का? खरंच इथल्या भिंतींमध्ये अजूनही इतिहास जिवंत आहे का? चला तर मग या गूढ प्रवासाची सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कशा सगळे? मस्त मजेत ना? आज मी आलोय युनेस्कोमध्ये नोंद असलेल्या आणि मालवणमध्ये वसलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या गडाची संपूर्ण माहिती देणार आहे. सो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या पटकन तिची सुरुवात करूया. चला तर. आता तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क. मालवणच्या जेटीवरून या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या सुटतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेतच फक्त होडीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येतं. होडीचं तिकीट मालवण पॅसेंजर टर्मिनलमधून घ्यावं लागतं आणि त्याची किंमत सुमारे 100 रुपये इतकी आहे. होडीने केलेला हा छोटासा प्रवास म्हणजे फक्त समुद्र सफर नाही, तर तो आपल्याला वर्तमानातून थेट शिवकालीन इतिहासात घेऊन जाणारा अनुभव असतो. 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी. चला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. चला बोटीत जाऊया आता. बोटीत जाऊया. थांबा, वेट बोट किनाऱ्याला लागते. थांबा. आमच्या साठमला पुढे घ्या. मागे ठेवला रे. किल्ल्यावर आजही काही वसाहतींचं वास्तव्य आहे. इथलं वातावरण परंपरा आणि श्रद्धेनं भरलेलं आहे. आई भवानीच्या मंदिराचं पावित्र्य जपत इथले लोक नित्य उत्साहात तिचा उत्सव साजरा करतात. इथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाची छाप दिसून येते आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला ती जागरूकता अनुभवायला मिळते. बोटने आपल्याला जिथे उतरवलंय, आता आपण चाललो गाड्याच्या दिशेने. जेटी मधून उतरून आता आपण त्या ब्रिज वरून चालत आलोय आणि हा गडाचा आहे एंट्रन्स. चला तर आतमध्ये जाऊया आपण. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच ही एक तोफ आहे. हे आहे प्रवेशद्वार. हे बजरंगबलीचं मंदिर. किल्ल्याचं प्रवेशद्वार अतिशय हुशारीने बांधलेलं आहे. बाहेरून सहज दिसत नाही, त्यामुळे शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी याची रचना केली गेली आहे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर देवी जरीमरी मातेचं मंदिर आहे इथे. हे बघा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, गोड्या पाण्याच्या विहिरी. समुद्राच्या मध्यभागी असूनही येथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
दूध विहीर, साखर विहीर, दही विहीर ही गोष्ट आजही आश्चर्यचकित करणारी आहे. त्यानंतर शिवराजेश्वर मंदिर, त्यानंतर शिवमंदिर, हे सगळं पाहताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इतिहास जिवंत असल्याची जाणीव होते. आता आपण पहिले जाऊया शिवराजेश्वर मंदिराकडे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असून भारतातील अत्यंत दुर्मिळ मंदिरापैकी एक आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. मंदिराचं वातावरण खूप शांत आणि पवित्र आहे. येथे दररोज पूजा केली जाते आणि विशेष प्रसंगी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. इथं आहे भिवारी मार्ग, चला बघूया. हा बघू शकता भुयारी मार्ग आहे. आणि ह्या बाजूला आहे ते शंकर महादेवाची पिंड आणि पिंडीच्या समोरच आहे आपला हा नंदी. ही आहे गोड्या पाण्याची विहीर. ही बघा गोड्या पाण्याची. ही बघा, ही आहे गोड्या पाण्याची विहीर. तर तिची रचना बघा किती सुंदर आहे. जेव्हा पण तुम्ही खाली जात असाल विहिरीत पाणी बघण्यासाठी, तर कृपया चप्पल, आपले बूट आहेत ते बाहेर काढा आणि मगच जा. या साईडला पण अजून एक गोड्या पाण्याची विहीर आहे, ही बघू शकता. हे बघा, या बोर्डवर दिसते साखरबाव, म्हणजे ही एक गोड्या पाण्याची विहीर आहे आणि ही या बाजूला आहे एक गोड्या पाण्याची विहीर. ही बघा, जे मागे लिहिलं होतं दही भाव, म्हणजे हिला बोलतात दही विहीर. विहिरीच्या आतमध्ये जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत आणि ही आहे विहीर. सो तिच्यावरती ही जाळी आहे, जेणेकरून कचरा किंवा काही दुसऱ्या वस्तू आहेत ते विहिरीमध्ये घाण आहे ती पडू नये यासाठी वरून जाळी लावण्यात आलेली आहे. ही वास्तू ही अत्यंत सुंदर रीतीने मेंटेन ठेवण्यात आलेली आहे. भावदेवीच्या पुढे आल्यानंतर हे आहे देवी भवानी मातेचं मंदिर. चला आता आपण चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरती. स्वतः इथून आपल्याला खाली जायचं आहे ह्या कातळातून, आणि तिथून स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स चढून आपल्याला जायचं आहे तटबंदीवरती. चला तर. आज कंप्लीट करायचं. हा भव्य सागरी जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन 1664 मध्ये बांधण्यास सुरुवात केली. समुद्र किनाऱ्याचं संरक्षण आणि शत्रूंच्या समुद्री हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला. या किल्ल्याच्या बांधकामासाठी हजारो कामगार आणि कुशल कारागीर कामाला लावले गेले. एक बुरुज आहे आणि ही पूर्ण आहे तटबंदी. स्वतः ह्या तटबंदीवरून आपण चालत
गडाच्या त्या साईडून असं तिकडे जाणार आहोत. चला तर. किल्ला बांधताना मोठे मोठे दगड चुन्याचा वापर करून अतिशय मजबूत तटबंदी तयार करण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचं लपलेलं प्रवेशद्वार आणि समुद्राच्या लाटांमध्येही भक्कम उभं राहणारं बांधकाम. त्यामुळे शत्रूंना हा किल्ला जिंकणं अत्यंत कठीण होतं. हा किल्ला मराठा नौदलासाठी एक महत्त्वाचं ठाणं होतं. येथूनच समुद्रावर लक्ष ठेवून शत्रूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवलं जात होतं. आजही या किल्ल्याच्या भिंती, दरवाजे आणि रचना आपल्याला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीची जाणीव करून देतात. हा इथे एक बुरुज लागला आपल्याला. तिथून आपण वरती आलो, त्या बाजूने तिथून वरती आलो, तिथे एक बुरुज आहे. नंतर हा एक बुरुज लागला आपल्याला. जसं असे पुढे जाल तसे तसे अजून 3 ते 4 बुरुज लागतील. हा एक बुरुज आहे, तो एक बुरुज आहे तिथे, आणि परत त्या साईडला खूप सारे बुरुज आहेत. किल्ल्याच्या भक्कम तटबंदीवर उभं राहून जेव्हा सूर्य हळूहळू समुद्रात मावळताना दिसतो, तो क्षण खरंच शब्दात मांडता येणार नाही असा असतो. सोनेरी किरणांनी चमकणारा अथांग समुद्र, थंडगार वारा आणि शांत वातावरण, हा सगळा अनुभव मनाला पूर्णपणे भारावून टाकतो. आता तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती कसं पोचायचं. सिंधुदुर्ग किल्ल्यावर थेट रस्ता नाही, त्यामुळे आधी तुम्हाला मालवण येथे पोहोचावं लागतं. जर तुम्ही रोडने येणार असाल तर मुंबई, पुणे किंवा गोवा येथून मालवणला बस किंवा स्वतःच्या गाडीने सहज पोहोचता येतं. जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे कुडाळ. येथून मालवण सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. मालवणला पोहोचल्यानंतर मालवणच्या जेटीवरून होड्या मिळतात. या होडीनेच तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर येऊ शकता. हा छोटासा समुद्री प्रवासच तुमच्या ट्रिपचा सगळ्यात खास भाग ठरतो. पायऱ्या उतरून आपण खाली आलोय. आता तटबंदीच्या खालून एक भुयारी मार्ग आहे जो आपल्याला खाली समुद्राकडे घेऊन जातो. हा आपल्यासोबत आज आहे आयुष आहे आपल्यासोबत. कोचरेकर साहेबांचा भाचाच ना. हा बघा, आपण आता तटबंदीच्या खालून इकडे बाहेर आलेलो आहे आणि हा पूर्ण समुद्र आहे चारी बाजूंनी, आणि ही आहे गडाची तटबंदी. आणि हा गिरीश तिकडे बसलाय. ही बघा पूर्ण तटबंदी आहे. चला आता परत जाऊया तटबंदीवरती. आत्ता ओटी असल्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट इथपर्यंत जाता आलं. तर सकाळी तुम्ही याल तेव्हा भरती असते मोस्टली, सो त्यावेळी पाणी हे पूर्ण इथपर्यंत असतं. तेव्हा इथपर्यंत परमिशन नसते, तुम्ही तिथूनच बघू शकता. चला आपण तिथून उतरलो होतो, आता इथून आपण वरती जाऊ. तिथे एक बुरुज आहे, त्या बुरुजावर आपण पोचू. आयुष कितवीला तू? 8वी. आयुष हा कधी कधी आम्हाला डोंबिवलीला भेटतो, कोचरेकर साहेबांकडे येतो तो. सो आज आम्ही त्याच्या गावी आलो आहे. सो आम्हाला तो दाखवतोय. ॲक्च्युली किल्ला त्याने आम्हाला पूर्ण दाखवला, अर्धा बऱ्यापैकी कवर झाला आहे आमचा, आणि आता ऑलमोस्ट थोडा बाकी आहे.
आणि तो एक्सप्लोर करू झाल्यानंतर आपण परत एकदा त्याच्या घरी जाणार आहोत. आजचा हां सॉरी घरी नाही, नंतर आम्ही जाणार आहोत राजकोटला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे. सो चला आता वरती जाऊया. इथे ॲक्च्युली पायऱ्या होत्या, आम्हाला वाटलं की हा चालू असेल वरती, बट तिथे अर्ध्यात तटबंदी ही कोसळलेली आहे. सो आपण जिथून आलो होतो तिथूनच वरती चाललो आहे. सो तिथून आलो होतो आपण. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरताना प्रत्येक कोपरा काहीतरी वेगळंच सांगत राहतो. किल्ल्यावरचे भुयारी मार्ग, खुशकीच्या वाटा, नगाऱ्यांची बांधणी, बुरुजांची अचूक आखणी आणि दरवाजांच्या परिसरातील जबरदस्त सुरक्षितता, हे सगळं पाहताना त्या काळातील युद्धनीती आणि दूरदृष्टी स्पष्ट जाणवते. तसेच पाण्याचे साठे, धान्याची कोठारे, खजिने ठेवण्याची जागा आणि लढाईसाठी लागणाऱ्या सामग्रीची व्यवस्थित मांडणी, हे सगळं व्यवस्थापनाच्या अभिजात कौशल्याची उत्तुंग झळाळी दाखवतं. तो आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि इथून मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, ते इथून दिसतं. माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, पण ते तिथे आहे. किल्ल्याची भटकंती झाल्यानंतर आपण तिथे जाणार आहोत. चला. हे बघा, इथे बघू शकता तटबंदीच्या बाजूलाच एक विहीर आहे. त्या विहिरीत सध्या पाणी आहे, पिण्यायोग्य नाही आहे, पाणी थोडंच आहे. हो, पाणी थोडंच आहे आणि पाण्यात शेवाळ खूप आहे. सो ती बघा दिसते बघा. जुन्या काळात याच्या पद्धतीने खालून पाणी काढले जायचे. तटबंदीच्या शेजारी अजून एक तळं आहे, पण या तळ्यातील पाण्याची अवस्था देखील चांगली नाही आहे. पाण्यामध्ये खूप सारे शेवाळ आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती एक असं माडाचं झाड होतं की त्या एका झाडाला 2 फांद्या होत्या. सो रिसेंटली ते झाड तुटलेलं आहे माडाचं. आणि हे बघू शकता तिथे, जर तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये, ते तुटलेले एक झाडाचा मुदा आहे, तो तिथे आहे. तर तेच होतं ते झाड ज्या एका झाडाला 2 फांद्या होत्या. सिंधुदुर्ग किल्ल्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. त्यातल्याच इथे बघू शकता, या इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. आता बघूया महाराजांच्या पायाचा ठसा. अशा प्रकारे सिंधुदुर्ग किल्ल्याची गडफेरी पूर्ण करून आम्ही सगळे निघालो ते राजकोट किल्ल्याच्या दिशेने, जिथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक.
सिंधुदुर्ग किल्ल्याची भटकंती करून आपण आत्ता आलो आहोत ते राजकोटवरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आहे. चला तर आपण ते भव्य स्मारक बघूया. स्मारकाच्या बाजूलाच पार्किंगसाठी चांगली सोय करण्यात आलेली आहे आणि या समोरच आहे अरबी समुद्र. राजकोट किल्ला हा देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 ते 1667च्या दरम्याने बांधला. हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असून समुद्र संरक्षणासाठी उपयोगी होता. राजकोट किल्ल्यावर असलेलं श्री महापुरुष मंदिर हे एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मंदिराचं वातावरण खूप प्रसन्न आणि शांत वाटतं. इथे येणारे भाविक आणि पर्यटक दर्शन घेऊन मनःशांती अनुभवतात. स्थानिकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं हे मंदिर साधेपणातही एक वेगळीच ऊर्जा जाणवून देतं. राजकोट किल्ल्यावर असलेलं हेच ते छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक. या स्मारकाची उंची जवळपास 90 फूट इतकी आहे. हा पुतळा समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या किल्ल्यावर उभा असून दूरवरूनही दिसतो. मजबूत वाऱ्यांना आणि समुद्री हवामानाला तोंड देईल अशा पद्धतीने याची रचना करण्यात आलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली सिंधुदुर्ग किल्ल्याची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. सो तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या भटकंती वाईफच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. आणि हो, त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुर्तास बाय बाय आणि जय शिवराय.